नमस्कार, वाहनच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज सवाल सॅटर्डे, तर आज आपण प्रश्नोत्तरांचा तास आहे। तर आज प्रश्नांची उत्तरे दिली जातील। काही प्रश्न खूप सुंदर होते, खूप चांगले प्रश्न विचारले, त्याची उत्तरे देतो आधी, आणि जेणेकरून तुमची शंका निरसन होईल अशी अपेक्षा करतो ज्याने। आणि तरीही काय असेल तर नक्की कमेंट करा, कळू देत की तुमची आणखी काही शंका असेल। तुमचे काही प्रश्न असतील तर विचारत चला, आपण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्याचं उत्तर नक्की देऊ। तर आत्ताचा प्रश्न आहे विवेक देसाईचा की पायथॉनला शू पॉलिश लावावे की नाही, की फक्त तेल लावूनच वापरावे। शू पॉलिश लावण्याबद्दल काही वाद नाही आहे बऱ्याचदा, पण ते लेदर असतं, त्यांचं लेदर जे शू पॉलिशचं लेदर असतं ते थोडं वेगळं असतं, आणि आपल्या वाहनांचं जे लेदर असतं ते थोडं वेगळं असतं। त्यामध्ये व्हेजिटेबल टॅन लेदर वापरलं जातं। त्यामुळे जेव्हा आपण शू पॉलिश लावतो तर शू पॉलिशमध्ये मायन्यूट पार्टिकल्स असतात छोटे, तर ते धरून राहतीलच, काय शाश्वती नसते। त्यामुळे नंतर ते फिकंही पडू शकतं। जर आपल्या पायात घाम असेल, आपल्या पायाला ओलसरपणा असेल, किंवा ज्यामुळे चप्पल मध्ये ओलावा राहील किंवा तेल राहील, मॉइश्चर राहील, किंवा जे लिक्विड थोडंफार राहणार असेल चप्पलमध्ये, तर ते पार्टिकल अडकून ती चप्पल शू पॉलिशचा फायदा होऊ शकतो। पण बऱ्याचदा कसं होतं की आपल्या पायालाही लागण्याची शक्यता असते जर ती व्यवस्थित नाही करता आलं तर, किंवा तुम्ही व्यवस्थित वापरता ते नाही नीट केलं तर। त्यामुळे शू पॉलिश लावणं हे नेहमी रेकमेंड नाही करत मी, कारण बऱ्याचदा ते जो रंग राहतो तो नीट शिजला नसेल किंवा नीट बांधला गेला नसेल जोडीला, तर ते पायाला लागण्याची शक्यता राहते आणि मग चप्पल परत फिकी पडू शकते। तेलाचं असं नसतं, तेल जर ओरिजिनल टॅन लेदरमध्ये बनले तर तेल ते ऑर्गॅनिकली ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे त्याचं टेक्स्चर अजूनही बदलत जातोच आपोआप। आणि जसं तुम्ही वापरत जाता ते आपल्या पायाच्या उष्णतेने आणि औष्म्याने आणि घाम शोषून ते अजून शेड बदलत जातो, त्यात लागण्यासारखं काहीच नसतं, त्यात रंगच नसतो। त्यामुळे तो एक रिचनेस आणि क्लास वेगळाच असतो। तरी पण जर शू कलर लावायचंच झाला तर लावू शकता, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत की ते नॅचरल ऑर्गॅनिक नाही आहे त्या लेदरला, ते परत लागू शकतं किंवा ते परत तुमच्या पायाला लागण्याची शक्यता असते। ज्याचे बेसिकली काय असतं माहिती पॉलिशमध्ये, एकतर ते ऑइल आणि केमिकल आणि बारीक कलर पार्टिकल असतात, खूप बारीक बारीक, ज्याच्यामुळे तो शेड येतो। तर ते जेव्हा ते रुजत नाही व्यवस्थित लेदरमध्ये, जोपर्यंत ते लेदर थोडं मॉइस्ट आहे, तर ज्या लेदरमध्ये लिक्विड कंटेंट आहे थ्रू विच वे, म्हणजे ऑइल असो किंवा वॉटर असो, तोपर्यंत ते राहील। जे नीट फिट केलं असेल तर, ते पण शिजवून वगैरे रंग नीट सांधला असेल तर, नाहीतर ते परत पायाला लागण्याची शक्यता असेल तर वरवर ते लागलं असेल तर। त्यामुळे ते नीट करून घेतलं ते टिकू शकतं, आणि सहसा होणं ते खूप एक्सपर्टी लागते, नाही जमलं तर ती शक्यता राहते। त्यामुळे तेल हे अगदी सहज आहे, त्याला कुठला रंग वगैरे नाही आहे, लागायची शक्यता नाही आहे, आणि जरी तेल पायाला लागलं त्याचा फायदाच होतो। त्यामुळे आम्ही तेल रेकमेंड करतो की तेल लावा, असंही त्याला टेक्स्चर खूप चांगला येतो, चप्पल डार्क ब्राऊन एकदम सुंदर होते ते व्हेजिटेबल टॅन लेदर असल्या कारणाने। ते रिॲक्ट खूप सुंदर रिच कलर्स येतात, त्यामुळे जसं वापरत जाऊ तसे डार्क होत जाते ती, आणि चपलेची लाईफस्टाईल पण वाढते त्याने, चपलेची क्वालिटी पण वाढते त्याने, कारण बांधली असल्या कारणाने। त्यामुळे चालेल दोन्हीही, पण रेकमेंड मी तेल करेन मोस्टली। तरी शेवटी निर्णय हा वापर करायचा असतो, त्यांना जर लाल रंग हवा असेल मग ते करून बघू का वगैरे, तर येस यू कॅन ट्राय दॅट, बट इट कम्स ते त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसनी येतं, त्याचे ते इफेक्ट्सही असतात, ते व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं राहतं। तर जनरली तेल मी प्रेफर करतो। पायथॉनमधले विंचू नंतर वाजणं बंद होऊ शकतं का, ते नंतर निकामी होतात असं मी ऐकलंय। विंचू बांधणं ही खूप भारी कलाकृती आहे, कारागिरांना, ते अनुभवी कारागिरांना खूप जमतं। त्याचं कसं असतं, चपलांच्या मध्ये विंचू म्हणजे एक बिया असतात, ते फिट करतात व्यवस्थित, काही दाखवेन मी तुम्हाला त्या नेक्स्ट ह्याच्यात। तर ते जेव्हा बांधतात तेव्हा त्याच्यावर चमडं बसतं, आणि बेसिकली त्या बिया आणि चमडं हे एकमेकांवर जेव्हा घासतं किंवा बिया आतल्यात घासतात तेव्हा तो करकरीत हा आवाज येतो। आता हे सांगण्यामागचं कारण की बियांना काही सहसा होत नाही, त्या बिया खूप स्ट्रॉंग असतात, फक्त आवाज कमी होण्याचं कारण जर चप्पल ओली झाली, ज्याचे फ्रिक्शनला ल्युब्रिकेंट भेटलं, मग ते घासणं नाही झालं तर चप्पलचा आवाज येणार नाही। बेसिक आहे ते बेसिक तंत्रज्ञान येते। त्यामुळे चप्पल जर तुम्ही तेल पाणी देऊन मजबूत ठेवलीत, जर चप्पल जर तुम्ही दणकट ठेवलीत आणि जर चामडं चांगल्या क्वालिटीत राहिलं ते, तर आवाज येत राहतो, आवाज कन्सिस्टंट राहतो अगदी काही वर्ष। ह्याच वेळी जर चप्पल मॉइश्चर झालं, चप्पल मॉइस्ट झाली, चप्पल नरम पडली पावसामुळे किंवा काही कारणामुळे, तर मग आवाज येणं बंद होतं, कारण चमडं नरम पडतं, चमड्यातला तो शार्पनेस किंवा तो स्ट्रेंथ निघून जाते, ज्याच्या फ्रिक्शनमुळे तो आवाज येतो, किंवा बिया पण ओलसर पडून जातात, त्यामुळे त्यांच्या घासण्यात
ती करकरीतपणा येत नाही आणि तो आवाज येत नाही. त्यामुळे आपल्याकडून ते मेंटेनन्स होणं गरजेचं आहे. आपल्याकडून थोडंफार जर मेंटेनन्स चांगला झाला, तेल पाणी झालं, आपण जर निगा नीट राखली, त्याला सुकोरडं ठेवू शकलो, तर तीच आवाज कितीतरी वर्ष हा येतो, हा मी अनुभवातून सांगतोय. त्यामुळे येस, आवाज येतो, त्याचं काही नाही आहे, फक्त ती वापरावी लागते थोडेफार चांगल्या पद्धतीने. चमड्याची विणलेली मुजडी आहे, तिला तेल लावावं का? तेल लावताना पाण्याचा वापर करावा का? तेल मोस्टली कोणत्या सीझनला वापरावे? चमड्याची विणलेली मोजडी जर आहे, चमड्याचीच पूर्ण बनलेली आहे, फक्त मी परत सांगेन की चमडा कोणतं आहे तेही मॅटर करतं. जर प्रेस लेदर असेल तर त्याला तेल लावलं तर, जर पेस्टिंग असेल तर ती सुटण्याची शक्यता असते. प्रेस लेदरला तेवढा जास्त उपयोगही होत नाही, आणि ते कारण ते मशीन मेड लेदर असतं किंवा मशीन प्रोसेस लेदर असतं. त्याचवेळी जर व्हेजिटेबल टॅन लेदर असतं, जसं त्याला आपण मसडं वगैरे म्हणतो, तर ते जर वापरत असाल तर त्याला तेल दिलं तर खूप चांगलं राहील वापरायला. उलट ती खूप चांगली रिॲक्ट देईल. शेवटी ते चामडं आहे फक्त. आणि हो, जेव्हा तुम्ही पाण्याचा वापर करता ते खरं आहे, आधीच्या काळी चमडं जेव्हा म्हटलं जायचं तेव्हा जोड आली की आधी ती पाण्यात भिजवली जायची. आधी भिजवल्यावर थोडी पाणी नितळून दिल्यावर मग त्याला तेल दिलं जायचं. त्यामुळे त्याची स्वतःची एक जोडी नरम होऊन ते सांध्यातून तेल व्यवस्थित बसलं की जोडी वापरायला अजून मजा यायची. ते आता मोजडी कशी रिॲक्ट होते, मोजडी बांधली कधी आहे, काय दर्जाची बांधलेली आहे, त्यावर ते अवलंबून राहतं. ते तुम्ही एकदा बघून अनुभवी तुमच्या लोकॅलिटीमध्ये कोण असेल त्यांना दाखवा ही गोष्ट की त्याची बांधणी कशी आहे. जर ती पेस्टिंगची असेल तर ह्यातलं काही करू नका, तर जोडीची वाट लागेल. त्यामुळे जर अस्सल चमड्यात घडलेली, अस्सल मसड्यात घडलेली आणि ती बांधलेली आहे, तर तेल लावून पाणी देऊन तेल दिलं तर खूप चांगलं राहील. जोडी अजून वापरायला तुम्हाला मजा येईल. फक्त तेल दिलं तरी मजा येईल वापरायला. पाणी दिल्याने ती जोडी थोडी सुटते किंवा छान अशी बसते व्यवस्थित. चमडं लूज होऊन ते ताणलं जातं, पायाला व्यवस्थित बसते जर टाईट असेल तर करू शकता. पण आधी एकदा चौकशी करून घ्या ती कुठल्या दर्जाची आहे, कुठलं रॉ मटेरियल त्यात वापरलं गेलं आहे, त्याची बांधण्याची पद्धत कुठली आहे. नाहीतर मग हकनाक जोडी हातातून जाईल भिजवल्याच्या चक्करमध्ये पडाल तर. मोस्टली तेल कोणत्या सीझनला वापरावं, तर तुम्ही कुठल्याही सीझनला तेल वापरू शकता, कारण शेवटी तुमच्या पायाला आणि बांधलेल्या जोडीला फायदा देतं. ते परत मी सांगतो, तेल लावताना जोडी ही बांधलेल्या जोडीला तेल द्या. न बांधलेल्या जोडीला तेल द्याल तर पेस्टिंग वगैरे सुटून जोडी खराब व्हायची. जर साध्या कोल्हापूरला तुम्ही तेल देत बसला, जी साधी लोकली आपल्या मार्केटमध्ये 200, 300, 400ला मिळते, ती पेस्टिंगची असते. तिला तेलात बुडवाल तर ती वाट लागून जाईल जोडीची, कारण ती मोस्टली साध्या क्वालिटीच्या चमड्यात बनलेली असते. त्यामुळे ती काळजी घ्या कशी काय ते. आणि ते सगळं असेल तर तुम्ही, आणि जर चांगल्या क्वालिटीची बांधलेली मसड्यातली व्हेजिटेबल टॅन लेदरमधली जोडी असेल, कारागिराने असेल बांधलेली, तर तुम्ही वर्षभर तेल देऊन ती वापरत राहिलं तर तेवढा तुम्हाला फायदाच होत जाणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. फक्त तेल जास्तही सतत द्यायची गरज नसते. एकदा दिलं, तुम्हाला जाणवलं आता मस्त जोडी एकदम सॉफ्ट झाली किंवा जोडी एकदम छान मुरले त्यात आणि त्याचं टेक्स्चर बदललं आहे, मध्ये वापरत चला. सतत तेल द्यायची गरज नसते. ते काय गाडी नाही तेव्हा ती पण दिलं ते एक मजा राहते. ते जोडी सॉफ्ट होऊन आपलं, आणि बरं तेलाचा फायदा आपल्या पायांच्या तळव्यांनाही होतो आणि त्याच्या परिणाम तर आपल्या शरीरालाच होतो. तेल आपल्या शरीराला चांगलंच राहतं आणि ते आपल्या शरीराच्या हीटसाठी पण आपल्या शरीर चांगलं राहतं तेल. त्यासाठी सुद्धा वरचेवर तेल देत राहायचं. आता एकदा वाटलं की जोडी पूर्ण सुकली आता, किंवा जोडी असं म्हणजे थोडी दबल्यासारखी वाटायला लागली की पुन्हा एकदा तेल द्यायचं. टेक्स्चरवरून कळेल तुम्हाला वापरत झालं तसे की अरे तेल म्हणजे आपणच वापरून ते शोषलं आहे आपल्या पायांनी, तर एकदा पुन्हा द्यायचं. त्यात काय इतका प्रॉब्लेम नाही कुठल्या सीझनला द्या. फक्त मी मागे निगा राखण्यासाठी तेल एकदा द्यायचं असं म्हटलं होतं. ते पावसाळ्यात देणं चांगलं राहतं, ते जरा मॉइश्चरपासून दूर ठेवण्यासाठी. मध्ये तेल देऊन बांधून ठेवली तर मग फंगसपासून थोडा फायदा होतो. तर तेल कधीही देऊ शकतं, त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे. सुंदर विश्लेषण, वैशिष्ट्यपूर्ण. धन्यवाद विशाल. चमडं ओळखायचं कसं, त्यासाठी मागे एक फेक वर्सेस रिअलचा व्हिडिओ केला होता. चमडं ओळखायचं कसं, बुलेट राजा अकाउंट आहे त्याने विचारले, तर मागे एक व्हिडिओ बनवला होता. त्यावर तुम्ही बघू शकता ते की चमड्याबद्दल मी थोडी माहिती सांगितलेली. चमडं आणि फेक वर्सेस रिअल कोल्हापुरीचा व्हिडिओ बनवला होता, लिंकमध्ये देतो. तर तोही तुम्ही बघू शकता की त्यात खरी कोल्हापुरी चामड्याची आणि साधी कोल्हापुरी कशी ओळखावी त्याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओमधली कोल्हापुरी वाहन कुठे आणि कशी उपलब्ध होईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत राहतो आपण. आपलं वाहन.com नावाचे वाहन आहे, त्यांनी क्राफ्टची वेबसाईट आहे, ज्यात आपण प्रोडक्ट
तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत उपलब्धही करून देतो. ऑल ओव्हर इंडिया आपलं डिस्पॅच चालू असतं किंवा आपण तिथपर्यंत लोकांपर्यंत आपल्या वाहन कारागिरांच्या पोहोचवत असतो. तेव्हा लिंकमध्ये फक्त चेक करत चला की लिंकमध्ये डिस्क्रिप्शन, त्या व्हिडिओच्या खाली एक लिंक असते, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केलं तर त्यात आपण एक लिंक देतो, ज्यामध्ये तुम्हाला क्लिक केलं तर तुम्ही वेबसाईटवर जाल. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वाहनं उपलब्ध होऊन जातील आणि तुमच्या घरपोच मिळतील, तर घरपोच मोफत मिळतील त्यामुळे नक्की एकदा अनुभव घेऊन घ्या आणि आम्हाला कळवा त्याबद्दल मत. अशा रीतीने काही सुंदर प्रश्न होते आणि त्याची उत्तरं दिलेली आहेत. अजून काही शंका असतील तर नक्की कळवावी. पुढच्या वेळी आपण ते शंकांचं निरसन नक्की करू आणि विचारत चालला, ते आमच्यासाठी खूप गरजेचं राहतं आणि खूप फायद्याचं राहतं. धन्यवाद.